जेडे, ए जेडे, पाणी आण ग जरा. अजिंक्य जेवलं का ग? आल्यात कुठं ते अजून? म्हणजे तिकडे गेले ते अजून आलेलंच नाहीत वे. काय बाई, कुठं गेल्यात म्हणायचं? कवाची गेल्यात? आणि नाहीतर काय, बघ आता तूच. आणि त्या शितलीला बी आजच आठवलं वे कॉलेज. नवरात जरा कुठं बरा नाही झाला तर सगळं काम आपल्या बोकांडी टाकून ही हिंडायला मोकळी. काय नाही मम्मी, तूच बघ आता हे. तूच लई लाडून ठेवलीस. कुणी? मी? अगं वेळच्या वेळेला तिला बोलत आली असतीस ना तर आजही वेळच आली नसती बघ. हाय का बाई, मला बोलून कोण देतय तवा? अगं तिला जरा बोलायचा अवकाश की जीजी आणि तुझं पप्पा नुसतं खाऊ का गिळू करतात मला. कशी तिची बाजू वाटतात बघितलंस ना? त्याचीच फळं भुगतात आता ती. त्यांना बी तसंच पाहिजे बघ. या म्हातारीने तर लई केलंय बघ त्यांच्यासाठी. बघ, तुला रेशनिंगचा तांदूळ खायला घातलाय आणि त्यांना इंद्रायणी. मी कधी बोलले नाही म्हणून, पण विसरली नाही मी. सगळं हितच फेडायला लागतं बघ. पण हे असं का उरपाट वागायला लागले तीच कळना झाले बघ. घरातली कोणच त्यांच्याशी काय बोलत नाहीत, त्याचं काहीच वाटणं झालंय त्यांना. चांगलंच पांग फेडलं बघ या घराचे. नाहीतर काय, मला तर वाटलं होतं जात्यात तर जाऊन देत आर्मीत. मग आता काय झालंय? आता कशाला नाही म्हणतीस एवढं? अगं जेडे, आता ते जर आर्मीत गेले तर हितलं घरातलं कोण बघणार? तुझ्या पप्पांना कारखाना आणि शेती दोन्ही बी बघायचं जमतंय का आता? त्यांचा काय तर उपयोग व्हायला नको बाई. पण मम्मी, ते उलट हितच राहिले ना तर आपल्याच डोक्याला ताप होणार आहे बघ. का ग बाई? अगं मम्मी, आता हेच बघ किती चाललंय ते. काल कुठं दवाखान्यात गेले, आज कुठं कॉलेजला, आता उद्या पण कुठं तर जाऊन बसतील का नाही ती बघ तूच. तर जातील की. आता आजारी आहेत म्हणून मी काय बोलत नाही, पण नीट होऊन दे मग बघ. ते तर तू बोलूच नकोस मम्मी, कारण तुला नुसतं बोलायला जमतं. घराच्या नावाने पारबोम. जेडे, लई वर तोंड करून बोलू नकोस बघ. आता खरं बोलले म्हणल्यावर झोमतंय वाटतं. मला कशाला काय झुमतंय? माझ्या डोसक्याला काही एक ताप आहे का? लेक आणि जावई बी हितच, तो भातचा अनसून बी हितच. ए मम्मी, उगाच माझ्या जीव नको सांगते. त्यांचा राग माझ्यावर नाही काढायचा. तुझं बी काही वेगळं नाही. नशिबात एवढं चांगलं वाढून ठेवलंय, पण माकडाला अक्कल आहे का? स्वतःचा बंगला सोडलाय हिथं येऊन बसले कशाला काय माहिती. तुझं असं आणि तिचं तसं. घरात आराची चर्रा म्हणून काळजी नाही. ती दोघं राजाराणी तर काय निस्तीच सुंबासारखी वागायला लागल्यात. हाडाच्या काड्या करून स्वतःला घर उभं करायला लागलं असतं ना, म्हणजे मग त्या शितलीला कळलं असतं. थांबा थांबा, असं नाही. मग असं. अहो कसलं भारी आहे. आवडलं तुला? आवडलं? अहो लई म्हणजे लईच आवडलं बघा. तुम्हाला माहितीये, मला कायम असं वाटायचं आपल्याकडं आपल्या हक्काचं एक छोटस घर असावं. मग? आणि हे तर त्यापेक्षाच लई भारी आहे. थँक्यू भाऊजी. थँक्यू काय, तुला आवडलंय ना, मग लगेच घेऊन टाकू. अहो नाही, थांबा थांबा जरा. थांबा. काय करतेस? थांबा की व्हायच. अगं
काय करतीस? थांबा. काय बॉम्ब शोधतेस का काय? थांबा म्हणले ना. अगं काय करतेस शितले, सांगशील? अहो मी रेंज शोधते. रेंज कशाला? हाय, हे तर सगळीकडे रेंज आहे. काय चाललंय तुझं? हाय का आता? ज्या घरात तुमच्याशी कनेक्ट होणारी रेंजच नाही त्या घराचा काय उपयोग आहे? आता मला सांगा, तुम्ही असणार तिथं आणि मी इथं, फोनवर बोलायला रेंज पाहिजे का नको? धन्य आहे तुम्ही मिसेस पाऊस, खरंच. तुम्हाला काय पाहिजे असेल तर सांगा मला, मी आणून देतो. आता मला अजून काय बी नको. खरं? खरंच तर. भाऊजी, तुम्हाला आठवत आहे तुम्ही मला आसाम मध्ये काय बोलला होता? शितले, मी तुला तुझ्या हक्काचं घर देईन म्हणून बोललो होतो. तुझ्या हक्काचे. तुला तुझ्या हक्काचं घर मिळवून देईन असं म्हणला होता. जे बोलता ते करून दाखवतात की भाऊजी. शितले, तुझ्या घरातल्यांना आता काय बी काळजी नसेल, आहे ना? खरंच घर लईच भारी आहे बघा. आपण सगळेच इथं राहायचं. या तुम्ही इथे या तर. ही मामा आणि मामींची खोली. ह्यो इथं त्यांचा बेड असेल, समोर कपाट आणि इथं इथं कोपऱ्यात का नाही आपण मामींसाठी छानसं ड्रेसिंग टेबल बनवून घेऊ. काय म्हणताय? बर. चला या तुम्ही. या की. हे बघा, इथं नाव येईल भाऊजी अजिंक्य शिंदे. या इथे आतमध्ये. आणि यो आपला हॉल असणार आहे का नाही? हा, तर हिथं आपण टीव्ही लावू आणि समोर इथं आपला सोफा असेल. इथं एक मोठं टेबल असलं पाहिजे ना. आणि हा, एक टेबल इथं मध्ये बी ठेवायचा. बर. हा, आणि वर का नाही एक छान पैकी झुंबर लावू. चला चला आतमध्ये चला. हे बघा, या खोलीत इथं आपली बेड असेल, इथं कपाट, इथं का नाही एकदम भारी पडदे लावू आपण. हा, ही आपली खोली असेल, इथं तुम्ही आणि मी. आणि 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 कोण? आणि आपल्या दोघात तिसरं पण कोणतरी पाहिजे ना, सगळ्या घरातून दुडदुड पाळणार. मी पण ना. शिकले, आता घर होतंय आपलं. आता घरात बाळ पाहिजे. आणि एक नाही बरं का, 3 माहितीये. शिकले, हे घर आपण असंच आनंदी ठेवूया. त्याची काळजी मी घेईन. या घरात फक्त आनंदच आनंद राहील. अहो भैया, असं काय करताय? आम्हाला लय आनंद झालाय.
इतका आनंद झालाय, इतका आनंद झालाय का नाही, आनंद पोटात माझ्या भैया पण आपल्याला इथं कोणी बघितलं तर? अरे बघू ते, बघितलं तर आमचंच घर आहे का चोरी केली होय कोणाची? अहो भैया तुम्ही असं का करताय? आसपासची लोक बघतील आपल्याला. बघितलं तर बघू दे, तुम्ही कशाला आहे? तुम्ही लक्ष ठेवा. दिस इज आवर आस. आमचं घर आहे, आम्हाला पाहिजे ते करू. होम स्वीट होम. This is my home. This is our us. साहेब नमस्कार. अहो भैया असं का करताय तुम्ही? कुणाला कळलं ना आपण इथं आलोय ते? कळलं तर कळू दे, जाऊ दे, कशाला टेन्शन घेतो? हा? भैया आपण आत आलो हे ठीक आहे, पण इथून बाहेर जाताना आपल्याला कोणी बघितलं? होय, कोणी बघितलं तर? मुळात आता आम्ही इथनं बाहेर जाणारच नाही. अहो भैया असं का करताय तुम्ही? आणि आपला प्लॅन? कसला प्लॅन? कुठला प्लॅन? अरे प्लॅन बिन गेला तिकडे चुलीत. जरा म्हणून रेस्ट होती का रे त्या खोरड्यात? आम्हाला लय बोर झालं होतं आम्हाला. तर कसं मोकळं आईस पैस. आता काय आम्ही इथनं बाहेर जात नाही बघ. वाट एसी लाव जरा. अठरावर कर. वाह, ह्याला म्हणतात सुख. क्या बात आहे. ते सुखाची झोप आपल्या घरामध्ये लागते म्हणतात ना, ते आज आम्हाला कळलं बघ. नाहीतर त्या घरात आईला नुसतं आकडून बिकडून झोपावं लागायचं. एवढंच घर, त्यात एवढी माणसं, ते जीजी, मामा, मामी, शीतल, ती जेडी, तू, मी. ही माणसं कमी होती, वरनं आजा आला. कशाला? अरे घर आहे का खोराडा? कशाला एवढी माणसं? त्यापेक्षा इथं कसं मोकळं ढाकळं, कसं बी लोळा, कुठं बी लोळा, कसं बी पसारा. त्याच्या आता काय आम्ही इथं जात नसतं बघ. वाह. अहो भैया पण आजन शीतलला घराबाहेर काढलं, ती घर बी आपलंच होणार. हा ते होईलच, पण आता आम्हाला जरा पडी मारू दे. अहो पण भैया कुणाला समजलं तर? टॅलेंट बघितलं तर बघू दे, आमचं घर आहे. आता आम्हाला रेस्ट करू दे, शांत बसा. अहो भैया तुम्ही माझं ऐका, उगा डोळ्याविलास काय करू नका. तुम्ही उगा टेन्शन दे. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? जा, आम्हाला रेस्ट करू दे. स्वतःच्या घरामध्ये कसलं आलंय टेन्शन? घर है तो नो टेन्शन नाही. पण राहुल्या, हा. तुला खरं वाटतंय ना रे? आई तुझा माझ्यावर भरोसा नाही का? हाय र. हा. पण घर अगं आई तू नको लय टेन्शन घेऊ. एकदा का आपला पिक्चर झाला ना, तुला एकटीला सेपरेट घर घेऊन देतो. या जागे सकट बोल. खरं? मग पण दागिन्याचं काय र? अगं आई तुझा खरा दागिना मी आहे, मी. हा आता कलर जरी डाऊन असला ना, तरी उन्हात गेलो की मी असा सोन्यापेक्षा जास्त चमकतो. ते हाय र खरं. पण दागिन्याचं? आई आपला पिक्चर सुपर डुपर हिट होणार आहे. 100 कोटीचा बिझनेस करणार आहे मी. 100 कोटी. तुला एकटीला 10 कोटीचं दागिने घेत. गप्प काहीतरी बोलतोय. आई खरं गप गप काहीतरी. काय चाललं?
म्हणजे माझं दागिना आणि घर घाण ठेवून रावले पिक्चर काढतो या. रावल्या तुला काय अक्कल आहे का? राहत घर इकून कुणी पिक्चर काढतात. अहो काहीतरी करतोय पोरग तर करू द्या किंवा त्याला. आजपर्यंत एक गोष्ट धड केली आहे का? अगं भिकाऱ्यासारखा रस्त्यावर आणील तो आपल्याला. अहो कधीतरी चांगलं बोलत जा की. का आपलं तोंड उघडलं की नचा पाडा लावायचा त्याला. बघ की काय मध्ये मध्ये नाक खुपसते ती. रावल्या या घरात पिक्चरचं नाव काढायचं नाही. काढणार आहे आणि सिनेमा पण बनवणार आहे. मला फुल कॉन्फिडन्स आहे. मला त्याच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स आहे. तू मला भिकाला लावणार लागा. अहो तुम्ही त्याचा कॉन्फिडन्स कशाला घालवताय? बघ काहीतरी करताय पोरग तर करू द्या त्याला. करू दे की. मी कुठे नाही म्हणतोय. पण ह्यो घर जाळून कोळशाचा व्यापार करतोय. हे केवढ्याला पडेल? 100 कोटीला पडेल. अरे घर बांधल्याशिवाय काय डोक्याला ताप होतो हे तुला कळणार नाही. तेवढी अक्कल तुला येणार नाही. आणि तुला बी काय कळतंय का नाही? तुझे हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. काय मग फौजी, आवडलं का नाही घर? वय लयच मस्त आहे. वय जागा लाईट सगळं एकदम व्यवस्थित आहे. एकदम वाईट स्पेस आहे. आम्हाला खरंच आवडलं. आवडलं असेल तर बोलण्याचा अर्थ आहे नाही का? नाही नाही, आम्हाला फ्लॅट एकदम पसंत आहे. त्याचं काही टेन्शन नाही. आम्हालाही तुमच्यासाठी काहीतरी करायला मिळतंय हे महत्वाचं. म्हणून मी सुनील सरांना प्रपोजल दिलं की चौघांनी तुम्ही एकत्र फ्लॅट घेतले की बरं होईल. मी पण तुम्हाला कमीत कमी रेटमध्ये फ्लॅट देऊ शकेन. पण त्यांना चौथा पार्टनर मिळत नव्हता आणि तुम्ही तयार झाला. वय सगळे मित्रच बाजूला राहायला येतील त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि सगळ्यांना धरून राहता येईल. होय खरंय. बाकी कागदपत्र काय काय द्यायला लागतील तुम्हाला? तुम्हाला रहिवाशाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स. बर. आणि तुम्हाला पैसे कसे द्यायचे मग? तुम्ही कॅश पेमेंट करणार आहे की बँक लोन घेणार आहे? लोन करणार. मग काय बँकेशी बोलून घेतलं की झालं. बाकी डाऊन पेमेंट किती लागेल याची कल्पना बँक तुम्हाला देईलच. हा पण साधारण किती पैसे लागतील? मी तुम्हाला 2 BHK फ्लॅट देतो, 25 लाखात देतोय. तुम्हाला एक डाऊन पेमेंट 1-2.5 लाख रुपये लागेल. नंतर स्टॅम्प ड्युटी इतर वगैरे बाकीचा खर्च आहे तो साधारणतः 2.5 लाख ते 3 लाख. म्हणजे तुम्हाला साधारण राऊंड मध्ये तुम्हाला 5 लाख रुपये खर्च येईल. 5 लाख? अहो वहिनी, एवढ्या कमी पैशात तुम्ही मला सातारा फ्लॅट घेऊन दाखवा. तुम्ही तर फौजी आहेत म्हणून तर मी नीट विचार करून कमीत कमी रेट मध्ये तुम्हाला फ्लॅट दिलंय. बरोबर आहे तुमचं. चला येतो आम्ही. ठीक आहे, पेपर आणि बँकेत बोलून घ्या. बोलून झालं की या परत. हा थँक्यू सर. चालेल सर, येतो. हो काय झालं तुम्हाला? अगं 5 लाख एकदम कुठं आणायचे शिकले? होईल काय तर आपण करू काय तर. अगं माझं सगळं सेव्हिंग मिळून ना 1 लाख बी नाही होणार. सगळं होईल. असं नाही शिकले. सगळं मी इथं असतानाच करायला पाहिजे. अहो आता होम लोन तर करणारच आहे ना आपण. अगं वय पण परत हप्ता फेडायचा आहे, घर सांभाळायचं, सगळंच अवघड होईल. नाही होणार. मी बी काय तर काम बघते. आणि मग घर कोण बघणार? का आम्हा बायकांना दोन्ही बघायचं मत नाही होय? नाही तसं नाही, पण तू हे बघा आता हे घर आपल्या दोघांचं आहे म्हणल्यावर मेहनत बी आपण दोघे मिळूनच करू. पण काय बी करून हे घर तर आपण घेऊच.
चला